भंडाऱ्यातल्या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर, तर कुटुंबातल्या सदस्याला नोकरी सुद्धा मिळणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं इस्लामपूरमध्ये संविधानाचं वाचन. यावेळेला संविधानाचा विजय असो अशा घोषणांचा गजर करत जल्लोष. धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचे दर घसरले. 100 रुपये प्रति क्रेट या दरानं टोमॅटोची होतीये विक्री. हिंगोली शहरामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जय्यत तयारी. नवनिर्वाचित पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण. भिवंडीतल्या जलजीवन भ्रष्टाचाराचा हिशोब मागण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन. हिशोब घेतल्याशिवाय उठणार नसून प्रजासत्ताक दिन याच ठिकाणी साजरा करण्याचा निर्धार. बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर. जिल्ह्यातल्या सर्व प्रशासकीय विभागांची केली पाहणी. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्याण डोंबिवलीमध्ये झळकले बॅनर. राजकारणातला सिंघम अशा आशयाचे झळकले बॅनर. इस्रायलच्या 4 महिलांची हमासकडून मुक्तता. हमासच्या कैद्यांची सुटका करताच हमासनं इस्रायलच्या महिलांची केली सुटका. भिवंडीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची रॅली. लहानग्यांनी भारत माता तसंच स्वातंत्र्य सैनिक यांच्या वेशभूषा परिधान करून घेतला सहभाग. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. ही तिरंग्याची सजावट भाविकांसाठी ठरतीये पर्वणी. आणि मुंबईतल्या भांडूपच्या सेंट झेवियर्स शाळेनं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केलं रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी केली वेशभूषा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.